आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वीस एक वर्षापूर्वी या गावात आमच्या घराला लई मान होता। सगळे गावकरी लई आदर करायचे यांचा। असंच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या पूजेचा मान आमच्या घराला मिळाला। आम्ही लई आनंदात सगळी तयारी केली। रातच्याला मंदिरात जाऊन आम्ही लई थाटात कृष्णपूजा केली। पाळणा झाल्यावर गावात कीर्तन असते। गावातली सगळी मंडळी कीर्तनात तल्लीन झाली होती। आणि तुझं डॅडी कोण नाही बघून देवाचं दागिनं चोरायला लागलं होतं। काय ते मी बघितलं। मला बघून तो घाबरला आणि समजा दागिनं माझ्या हातात दिलं आणि माझी माफी मागितली। आणि अचानक चोर चोर म्हणून वरडायला लागला। ये चोर 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 चोर। एवढ्यात ते पुजारी आला। तुम्ही इथनं पळा। त्याने हे समजा बघितलं आणि मला म्हणला तुम्ही इथनं पळा। गावकऱ्यांनी तुम्हाला बघितलं ना तर तुम्हाला चोर समजतात। मी पण लई घाबरले होते। मी तिकडनं पळत सुटले। मला वाचवायला म्हणून तो पुजारी माझ्या मागे आला तर त्याच्या आलिंदरनं पुजाराचा जीव घेतला आणि मला गायब केलं। आणि गावात मी देवीचं दागिनं चोरलं आणि त्या पुजारा संग पळून गेले असं पसरवलं। त्याचं पितळ उघड पडू नये म्हणून मला जेलमध्ये टाकलं। कित्येक वर्ष मी त्या अंधारा कोठडीत होते आणि आज पुन्हा तोच दिस उगवला। या घराला कृष्ण जन्माचा मान मिळालाय आणि नुकतंच सूर्यानं जालिंदर निंबाळकराला जेलमध्ये घातलं होतं। त्याचा बदला घेतल्याशिवाय तो राहणार नाही। तुझं मला लई भीती वाटते। सूर्याने जालिंदर निंबाळकरला डिवचलंय। तो नाग शांत बसल असं मला वाटत नाही। त्यानं जे माझ्या सोबत केलं ते सूर्याबरोबर केलं तर त्याने देवाच्या दागिन्यांच्या चोरीचा सूर्यावर टाकला तर कोणी आहे का? आज चहा भेटल का आम्हाला? बघितलं का छत्री? हा, आमच्याच घरात आम्हाला चहासाठी 4-4 वेळा हाका मारायला लागतायत। हे सूर्याने सगळं आमचं संपवायचं ठरवलं दिसते। डॅडी, अहो आपलं सगळं फासच उलट पडायला लागल्यात। अहो आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि सगळ्या गावकऱ्यांनी या अष्टमीचा मान सूर्याच्या घराला द्यायचं ठरवलंय। हे कधी झालं? अरे दरवर्षी मीटिंग भरती, आम्ही स्वतः असतो त्या मीटिंगला, आणि मग ह्याच वर्षी अहो डॅडी, काल आपला दरबार संपल्यावर गावकऱ्यांनी परस्पर मीटिंग घेतली। आपल्याला कुणी कळवलं पण नाही। अहो काल सूर्यानं दरबार घेतला आणि आज ह्यो मान। काय चाललंय छत्री? सूर्या एक एक करून आमच्या आसनाखालची ईट काढून घेतोय। आशानं आमचं आसन कसं शाबूत राहणार? काहीतरी केलं पाहिजे, याचा पुरता बंदोबस्त करावा लागणार। या आमचं घर दिसलं तुम्हाला, नशीब म्हणायचं आमचं, नाही का? त्याचं काय आहे डॅडी? आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि आज बाळ श्रीकृष्णाला आणि देवीला सजवायचं असतं आणि त्यासाठी दागिने न्यायला आलो होतो। ठावय की आम्हाला। यावर्षी तुम्ही पूजेचा मान
सूर्याच्या घराला द्यायचं ठरवलं चांगले. आम्हाला काही सांगावंसं पण वाटलं नाही तुम्हाला, ते बी चांगले. माग त्या सूर्याच्या आईनं काय केलं होतं ते तुम्हाला माहित असताना बी यावर्षी परत तो पूजेचा मान त्यांच्याच घराला द्यायचं ठरवलं तुम्ही. काय डोक्यात किडे पडलेत का तुमच्या? देवाचा कोप होईल ना अशा गावावर. डॅडी, देव कोपायचा असता तर जत्रेत सूर्यानं पालखी उचलली तवाच कोपला असता. उद्या तालुक्यात सूर्याचं नाव गाजत्या. मग मागल्या गोष्टी काढून कशाला बसायचं हो डोकं लावून? हो हो, आमचा विश्वास आहे सूर्यावर. सूर्यावर आमचा सूर्यावर विश्वास आहे. आमचा सूर्यावर विश्वास आहे. हा मग डॅडी देताय ना रागी ना? उशीर होतोय. देतो की. चल. गोविंद रे झाला सुंठवडा बनवून? हा दादा तेच करतोय. सुंठ साखर वेलची पावडर सगळे एकत्र करून छान सुंठवडा बनवतो. बर, मी प्रसादाला बुंदी पण आणली. आणि एक काम करू, मलिदा पण बनवू आपण. हा? हा मलिदा बनवू. चपाती गुळ नारळ पाणी बडीशेप मिक्स करून मस्तपैकी वाटायला करू काला. आणि त्याच्यावर ना मस्त असे कोकणातले काजू टाकूयात. हा, काजू बदाम अक्रोड पिस्ता हे सगळं त्याच्यात टाकू आणि या सगळ्याचा खर्च तुझ्या नावावर लिहूया. चालेल का? ए राजू काही काय म्हणते? किती निर्मळ मनाची लोक आहेत ही सगळी. डॅडींच्या स्वार्थाचं ग्रहण इतके दिवस यांना यांच्या आईपासून लांब ठेवायला कारणीभूत ठरलं. ही गोष्ट ना मला अजूनही पचत नाहीये. काही होऊ दे, पण हे सगळं मला सूर्याला सांगावंच लागणार आहे. बर बागू, ह्यो पाळणा आणलाय, तो सजवा. गावातील लोक दागिने घेऊन आली ना, ह्यो पाळणा आणि बाळकृष्ण वाचत गाज आपल्याला देवळात न्यायचंय. हा दादा आपण उद्या दहीहंडी फोडायची का? 8 थराची. मला काय वाटतं काजू, माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण 8 थराची नको, 2च थरांची करूया. पहिल्या थरावरती काजू आणि पुड्या आणि दुसऱ्या थरावर धरा दीदी. कशी आयडिया? एक वेळ दहीहंडी फुटेल का माहित नाही, पण आमच्या दोघांच्या हाडांचा बुगावली एवढं नक्की. त्याच्यामुळे ना आम्ही आमची बांधतो ना आमची फोडतो. धरू नको बाबा. बरं चल, आलो मी. सूर्या, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बोल की. जरा बाजूला येतोस का? दादा, अरे माणसं आली वाटतं. बाळकृष्णाच्या मूर्तीचं तामन तुलाच धरायचंय ना, आपल्याला जावं लागेल. पूजा झाली की बोलूया आपण. ए चल पटापट आवर. चल चल तुझ्या होईपर्यंत उशीर नको व्हायला सूर्या.